वर्णन केले गेलं. आपण जर का बघितलं तर अर्थातच या भिवंडी लोकसभेचे जायंट किलर खासदार म्हणून ज्यांची ख्याती या भिवंडी लोकसभेपुरती मर्यादित न राहता अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रभर एक जायंट किलर खासदार अर्थातच ग्रामीण सम्राट अग्रिहृदय सम्राट आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार महोदय सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांच्या नावानं इथे मात्र अर्थातच बाळामामा म्हात्रे अर्थातच खासदार चषक 2025 हा तरार हायटेक नगरीमध्ये वाडा नगरीमध्ये किरवली नगरीमध्ये आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हायवे एंड कडून आपण सध्या तरी खेळ खेळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती आहे सुरुवात. इथून मात्र आपल्याला प्रथमतः नाणेफेक विन झाला आहे. अर्थातच सापरोंडे संघ स्वीकारलाय त्यांनी. इथून मात्र फलंदाजीचा निर्णय आणि आमंत्रित केले गेलं सकाळच्या सत्रामध्ये टीम सुपोंडे संघाला. इथून मात्र गोलंदाज ट्रॅकवर निलेश दापशी उर्फ गोट्या या गोलंदाजाला आपण मात्र षटक क्रमांक पहिलं 4 षटकांचं हे सत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. अथर्व आणि शुभम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निलेश दापशी उर्फ गोट्या मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलाच बॉल दिवस क्रमांक दुसऱ्यातील पहिल्याच बॉल झाली आहे सुरुवात. इथे मात्र दमदार पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकलाय ब्रँडेड षटकार 6. वर इथून मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळालाय आणि शुभमच्या बॅट मधून हा षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. शुभमचा जर का आपण विचार केला तर यंगस्टर मध्ये खूप सारे चर्चेत असणारं नाव आहे. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा तयार षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस पहा कमबॅक करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवर जर का षटकार ठोकलाय तर पुढच्या चेंडूवर थांबा दर्शवणं गरजेचं आहे. कमबॅक होणं गरजेचं आहे आणि सध्या तरी गोलंदाजीची जी ताकद आहे ती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना निलेश दापशी. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर जे की पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतरचा पुढचा बॉल इथून मात्र निर्धाव. हो पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बदल आली त्या थोडंसं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फुटवर्क मोबाईलमध्ये जसं नेटवर्क तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं असतं आणि सध्या तरी ते फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतायत 3 धावसंख्या अजूनही जो पहिल्या चेंडूवर षटकार आला होता ती धावसंख्या 6. पुढचाही बॉल क्या बात है. कमबॅक गोट्या इज बॅक निलेश दापशी इज बॅक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जैसे को तैसा मिला बडा मजा आया. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आता तुला थारा नाहीये. म्हणजे थोडंसं फलंदाज किंवा बॅटर थोडंसं अनसक्सेसफुल ठरताना या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल वेध घेत असताना शरीराचा याही वेळेला आपण पाहताय आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी हुकी डाव दे या पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शुभम कडून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. अनुभव आहे निलेशकडे. मला आठवतं स्टुडंट 11 विरारची मॅच आणि त्यांनाही एका बाजूने सगळे मातब्बर खेळाडू असताना कोऱ्याच्या मैदानावर निलेश दापशीनं रोखलं होतं त्यांनाही. खूप सारा अनुभव आणि अनुभव लावलाय आता मात्र पणाला यष्ट्यांच्या वरून डिलिव्हर होणारा चेंडू. षटक संपला क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पहिल्या चेंडूवर जो षटकार आला होता 30 धावसंख्या 6 या अंकावर धावफलक. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक असेल. पंचांचा इशारा त्या पद्धतीचा पोहोचलाय. चला फास्ट.
पाठशी काढा यावेळेस आपण इथून मात्र पाहताय किंवा फेस केले गेले या चेंडूला आणि थर्डमॅन रिझनमध्ये शॉर्ट थर्डमॅनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथून मात्र अंकित होईल. धावफलक पुढे सरसावेल कारण फलंदाजीचा निर्णय स्वीकारल्यानंतर धावसंख्या एक जास्त होणं गरजेची आहे आणि त्यामध्ये एकमेकांना साथ असणं कुठेतरी गरजेचं आहे आणि तोच आकडा आता मात्र धावफलकावर जॉईन होत असताना 7 या अंकावर. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा शुभम आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने तब्बल 5 चेंडू निर्धाव ज्याला फेकले गेलेत तोच फलंदाज. ओहो हो शुभमच्या बॅट मधून स्टायलिश स्ट्रोक ऑन साइडला निघालाच होता. फटका फसलाय की काय तर येस इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तरी काय. विकेटचं बटन फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं की थोडीशी ताकद कमी पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. शुभमचा हा फटका ऑन साइडला स्टाईल स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला. राहुलला आपण इथून मात्र पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर मेजरला ट्रॅकवर गोलंदाज राहुल इथे मात्र सज्ज. ओहो उंची थोडीशी खाली पहा. अचूक टप्प्याचं सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आणि एक गरजेचं होतं सिलेक्शन. गोलंदाजीचा जो अटॅक आहे सध्या तरी अतिशय पॉवरफुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो टीम सुपोंडे संघाकडून. आपटी नगरीमध्येही प्रथम क्रमांकाचा पारितोषिक घेणारा संघ आहे. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल. ऑफस्ट्रिकच्या खूप सारा बाहेर डिलिव्हर होणारा हा चेंडू. व्हाईट बॉलची उद्घोषणा कदाचित आजच्या दिवसातील पहिला व्हाईटचा विचार जर का आपण केला तर 10:18 पहिला या दुसऱ्या दिवसातील व्हाईट बॉल आपल्याला या खासदार चषक 2025 मधील पाहायला मिळालाय. सिंगल तुम्ही धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज या राहुल. ओहो हो सेफ झोन सरळ बॅटने फटका कन्वर्ट केला गेलाय. बॅटरचं ज्याला सेफ झोन म्हटलं जातं अगदी स्ट्रेट डायमंड त्याच्यात थोडासा आजूबाजूचा हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. षटकार 6. ओहो स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. पण पंचमचे स्टॅच्यू या पद्धतीनं नाव ओव्हर या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चर्चा केली जाईल. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय चर्चा केली गेली आहे पंचांकडून आणि बटर सेफ आहे. पहा सगळ्या गोष्टीची पूर्तता केली जाते आणि पंचांनी गरजेचं आहे. सध्या तरी सुपोंडे संघाने ते दर्शवलं. लास्ट टू गो ट्रॅक वर गोलंदाज राहुल पुणे एकदा सज्ज होत असताना ओळखलं वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दर्शवली गेली आणि वन्स अगेन ठाऊक होतं वाईट जाऊ शकतो चेंडू एकदा मिळू शकते. त्यामुळं खेळण्याला नापसंती दर्शवलेली बरी आणि सध्या तरी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. सिंगल मिळाली. धावफलक पुढे सरसावत असताना 15-15 वन्स अगेन लास्ट टू गो या दुसऱ्या षटकातील.
पहा वन्स अगेन व्हाईट बॉल असं वाटलं आम्हाला तरी इथून बसल्या बसल्या असं वाटलं की यस्टनच्या वरतून चेंडू डिलिव्हर झालाय पण कॉमेंट्री बॉक्समधून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारं फरक आहे म्हणून पंचांना क्रिकेटमध्ये ती जागा तिथे मात्र दर्शवली गेली आहे. येस वन्स अगेन व्हाईट बॉल लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात डिलिव्हर होत असताना राहुलकडून आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे थोडीशी खराब गोलंदाजी या अंतिम चेंडूवर पाहायला मिळाली होती. आता मात्र परफेक्टली इथे मात्र चेंडूला डिलिव्हर केलं गेलंय फटका फसतोय विकेट होतं बदन अंतिम चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या परतावा लागला बॅटरला तंबूच्या असलेला षटक संपलं क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16. अनिकेतला आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता पाहत आहे. असं म्हटलं जातं की 20 आम्ही तरी सातत्यानं समालोचन करताना म्हणतो की 2020 असताना ज्या पद्धतीनं 19वं षटक आणि 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीनं महत्वाचं असतं तसंच अर्थातच 4 षटकांचं सत्र असताना तिसरं षटक तितकंच महत्वाचं आणि अनिकेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिलाच बॉल फटका फसलाय की काय यस डेफिनेटली फटका फसतोय विकेटचं होतं बदन परतावं लागतं इथून मात्र तंबूच्या असल्याला नेक्स्ट बॉल पुरेसे एकदा फटका फसतोय की काय यावेळेस ताकद खूप सारी कमी होती फटक्यामध्ये जणू फसलाच होता. राहुल मेजर कडून थोडीशी चुकी उद्भवली गेली किंवा त्रास उद्भवला गेला कलेक्ट करत असताना फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये एक प्रयत्न पाहायला मिळाला पण फायनली नशिबात नव्हतं तर काय करणार जेल सध्या तरी ड्रॉप होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना एक धावमिती धावसंख्या 17-17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज अनिकेत तयार मोय मोय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये कदाचित चित्र आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं थोडंसं फनी क्रिकेट असणंही गरजेचं आणि सध्या तरी ते मात्र आपण पाहताय गोलंदाज अनिकेत कडून मृत चेंडू घोषित केला गेला डेड बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत मात्र इथे पोहोचलाय सध्या तरी कुठलाही चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत तयार ओ पुढचा बॉल पहा मी पुनश्च एकदा तेच वाक्य म्हणायला हरकत नाहीये अचूक टप्प्याचं सिलेक्शन आणि वेगावर असलेलं नियंत्रण हे परफेक्टली एक उत्तम समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अनिकेतच्या या चेंडूंमधून आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल
पुढचाही बॉल सबमरीन डिलिव्हरी जरूर म्हणीन या चेंडूला पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्याच्या खाली राहून शत्रूवर धावा बोलतीये त्याच पद्धतीने कुठेतरी मात्र हाही चेंडू थोडासा खाली राहून इथे मात्र शत्रूवर धावा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल आहे थोडासा मिस टायमिंग फटका असू शकतो आणि यस तोच पाहायला मिळाला कारण पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जर का आपण हा फटका कन्वर्ट होताना जर का पाहिला तर थोडीशी उंची पहा खेळताना फलंदाजाच्या हाईटच्या मानानं थोडासा त्रास उद्भवला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण इथून मात्र पाहताय टप्पा पडल्यानंतर आणि कॅमेरा वर्क सुद्धा आपण पाहताय चेंडू अगदी समोर आपल्या डोळ्यांनी पाहतो प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते त्या पद्धतीचे चित्र आपण पाहिलं. षटक संपलं क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद फक्त आणि फक्त 17-17 या अंकावर धावफलक लो स्कोरिंगच्या दिशेनं हे मॅच वाटचाल चालू करते की काय क्वेश्चन मार्क प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पण ते क्वेश्चन मार्कचं जे उत्तर आहे ते येणाऱ्या पुढचे जे 6 चेंडू आहेत पुढचं जे एक षटक आहे ते इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रुपेश दादा जॉईन होत आहेत अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहताय. डीजे आपण MK साऊंड अँड लाईट्स त्यांनाही आपण पाहताय. रविकांत मांजरेकर मॅन फ्रॉम धोंडा वडवली आपण त्यांना इथून मात्र पाहताय. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर यूट्यूब लाईव्ह क्वालिटी का दुसरा नाम ओमसाई मूवीज सिद्धेश आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज सय्या. पहिलाच बॉल आहे पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण प्राप्त किंचितचा का होईना पण वळण प्राप्त केलं गेलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला हा चेंडू. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय 4थ्या षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शेष जात असताना पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला प्रेक्षक म्हणून पाहत राहिलेत. चेंडू सीमारेषा पार षटकार 6. क्या बात आहे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मी जरूर पोहोचीन याबद्दल. गोलंदाज सय्या पाठशी काढाय आपण पाहताय अगदी जेमे तेमे का होईना पण फेस केले गेले या चेंडूला. बॅकअप लाईफ मध्ये सेव्हिंगच्या बाबतीत असू द्या किंवा मग प्रत्येक गोष्टीमध्ये बॅकअप खूप गरजेचं आहे. आम्ही सातत्याने म्हणतो की लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचा बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकांना दिलेलं बॅकअप त्या वेळेला का गरजेचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचाही बॉल वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू विरुद्ध फेकी आपण पाहताय. सध्या तरी आपल्याला दुसऱ्या चेंडूवर जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है सापरोंडेकर कुठेतरी मात्र मनामध्ये म्हणत असतील आणि तो षटकार सध्या तरी कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सिंगल पाहायला मिळाली आणि आता मात्र निर्धाव धावसंख्या आहे ती म्हणजे 24-24. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट टू गो येणाऱ्या या चेंडूंवर या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. किती धावांचं आव्हान मिळणार येणारा हा शेवटचा आणि अंतिम एक चेंडू या सत्रातील इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे यावेळेला आपण सध्या तरी पाहताय आणि चेंडू निघून जातोय. जयेश पाटील यांच्या भेटीला पाहायला मिळतोय चौकार. षटक संपत क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थात 28-28 विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र बाकी राहत असताना तदनंतर पाहूयात 29 धावसंख्येचा वन पार होईल का. त्याआधी मी उर्वी 11 नाणे आणि टीम खानिवली चला टॉस करण्याकरिता आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे ही नम्रतेची विनंती.
जर हे गाणं ओरिजिनल असेल तर जर एकदा आपण प्ले करूयात. विनंती असेल टीम उर्वी 11 नाणे आणि त्याच्या विपक्षात खानिवली. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. चला, उर्वी 11 नाणे संघाने आम्हाला रिपोर्टिंग केलं इथे. आम्ही विनंती करतो टीम खानिवली क्षणाचाही विलंब न करता आपण टॉस करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. आम्ही सुदर्शन अंकल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. आमच्या समवेत जॉईन होत आहेत सुदर्शन अंकल जे राष्ट्रवादी वाडा तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्या व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॉलिंग कोण देणार आहे? बोबाई खानिवली संघ. छापा असं कॉल आलाय आणि काटा आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल मान्यवरांना आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. उर्वी 11 नाणे संघ आपण आपल्या गावामध्ये सुद्धा स्पर्धा होताना पाहायला मिळते, पण आज आपण खासदार चषक खेळायला पोहोचलात. कसं वाटतं? ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही खूप वाट बघतो या स्पर्धेची, कारण या स्पर्धेचे आयोजन खूप छान असते आणि जयेश दादाला आम्ही या स्पर्धेबद्दल आवर्जून सांगतो की ही स्पर्धा तुम्ही भरवतात आणि नवीन प्लेयरला जे प्लॅटफॉर्म उभे करून देतात त्यासाठी खूप धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला जास्त वेळ घेत नाही कारण तिथे सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. मी खानिवली संघाकडून जातोय. मित्र, नाणेफेकीची कॉलिंग तुझ्याकडून होती. नाणेफेक पराभूत झालाय. बिन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध प्रवाहाच्या विरोधात जायचंय. फलंदाजी वाटेला आली आहे. काही गेम प्लॅनिंग असणार आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देतोय बेस्ट ऑफ लक. नाणेफेक कक्षातून न्यूज नाणेफेक पिन होतो. इथे मात्र उर्वी 11 नाणे क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत आणि अमदित करतायत अर्थातच टीम खानिवली संघाला. फलंदाजीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकोणतीस धावसंख्येचं वळण पार करायसाठी मग सुपंडे संघाला यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4. संगदीपला आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक जे पहिले आहे ते हाताळण्याकरिता आणलं गेलंय आणि पहिला बॉल फेस करत असताना निर्धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला अनिकेत कडून. त्याच्यानंतरचा जर का विचार केला तर पुढच्या बॉलवर चौकार गरज आहे. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण हे वाक्य बोलताना ऐकले आणि तो अटॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थोडासा वेग मंदावला गेला. वेग जर का जास्ती असताना तर कदाचित पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले असते.
चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला इथे मात्र कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, पळून पूर्ण केल्या गेल्या. लाईफ लाईन आहे क्रिकेटची, त्याचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आहे ऑन साईडला, दिशा दर्शवण्याचं काम. सिंगल अंकित होते या डबलच्या प्रयत्नामध्ये. पुन्हा एकदा पहा, लाईफ लाईन चा उपयोग इथे मात्र करत असताना आणि सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम सध्या तरी करत असताना थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी आहे. पुन्हा एकदा 2 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 8 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 4, धावसंख्या 8. पुढचा बॉल स्विच हिट व्हेरिएशन. बदल हा काळाचा नियम आणि तोच बदल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. किंचितची ताकद सातत्याने कमी पडताना पाहायला मिळते. योग्य टायमिंग, योग्य जजमेंट कदाचित होत नसावं या अनुषंगानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तो फटका बाउंड्री लाईनच्या नजदीक जाता जाता इथून मात्र राहिलाय. सध्या तरी आपण पाहत आहे 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. मग एक चांगल्या धावसंख्येचं ओहो पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिली जाते. वन्स अगेन एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. अंतिम चेंडूवर चौकार 4. ज्याने जे गाड्या वाजवलंय त्यांची मनातली भावना व्यक्त केली गेली आहे कदाचित या गीतामार्फत. षटक संपले क्रमांक 1. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे 14 या अंकावर. मी आधी म्हटलं की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जर का प्रवेश करत असेल ना तर एक चांगल्या धावसंख्येचं एक इथे मात्र संकेत देत असताना अथर्वला आणले गेले. आपण 14 आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. लाईव्ह स्क्रीनला इक्वेशन आपण पाहिलंय. ओहो वेगवान चेंडू आहे, ते सर्रार आणि चेंडू फर्रार असं मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला सध्या तरी गोलंदाज अथर्वकडून पाहायला मिळालं. पहिल्या षटकालाही सेम सुरुवात झाली होती, निर्धाव फेकी, पण त्याच्यानंतर अटॅक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले होते. काय घडेल काय बिघडेल येणारे 5 चेंडू इथून मात्र दर्शवतील गोलंदाज या. पुढचाही बॉल हो पिकअप केलं गेलंय, उचललं गेलंय चेंडूला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेकून देत आहेत ब्रँडेड षटकार 6. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या बढतीनं, ती म्हणजे अर्थातच 20 या अंकावर धावफलक. म्हणजे विजयाकरिता अजूनही 9 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे, आपण पाहताय रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. सन्मान देणं सुद्धा गरजेचं आहे. निलेश दपशीच्या बॅट मधून तो सन्मान देत असताना आपण इथून मात्र पाहिला आणि एक धावेकरिता आगे कुछ करताना आपण पाहिलं. सिंगल मिळते धावसंख्या, सिंगलच्या बढतीने 21 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 21. गोलंदाज तयार. थोडासा त्रास जरूर उद्भवला गेला असावा याही वेळेस. चांगलं क्षेत्ररक्षण, एक चिमुकला क्षेत्ररक्षक तिथे आहे. कदाचित आत्तापासून या क्रिकेटचे धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून इतक्या मोठ्या खासदार चषकच्या लेवलला किंवा खासदार चषक सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आता मात्र खेळ करण्याकरिता तोही पोहोचलाय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस असं म्हणायला हरकत नाहीये, गरीबी में आटा गेला. आधीच चेंडू कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा कमी आणि
तिथे मात्र अतिरिक्त चेंडूंचा भरणा. सिंगल मिळते धावसंख्या 23-23. येस, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटकात येईल पुढचा बॉल. फेकून देत आहेत. उचललं गेलं होतं याही चेंडूला. फटका बसतोय. पहा, बाउंड्री लाईनच्या नजदीक जात असताना चेंडू थोडासा लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये घेत असताना. ऍक्शन रिप्ले जर का आपण बघितलं, चांगला स्ट्रोक होता, निघाला होता चेंडू अतिशय पॉवरफुल, पण तदनंतर लँड होत असताना फायदा घेतलाय क्षेत्ररक्षकांना. विकेटचं बदल झेलबादच्या स्वरूपात. निलेश दापची गोट्या बॅक टू द डगआउट. पुढचाही बॉल यावेळेस आल्या भिरकावून देण्याचा प्रयत्न. सक्सेसफुली स्ट्रोक आणि इथे मात्र विजयाचा शंख नाद करणारा फटका. षटकार 6 धावा. सामना इथे मात्र विजयश्री होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम सुपोंडी संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं जरूर कौतुक करेन, कारण खासदार चषक सारख्या नामांकित स्पर्धेमध्ये आपण आलात, आपला खेळ आपण दर्शवलात, चांगला खेळ खेळलात. आज झालेल्या चुका आपण उद्या पुन्हा एकदा सुधारूयात आणि चांगला खेळ करूयात. तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्ड लक टीम सापरोंडे. थँक्यू सो मच डीजे. या सामन्याचं हिरो, या मॅचचं हिरो, मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं वन अँड ओनली वन अनिकेत, ज्यांनी गोलंदाजी करत असताना खर्च करून दिल्या गेल्या फक्त 1 धाव आणि घेतले 2 विकेट्स आणि फलंदाजी करत असताना धावा इथे मात्र बनवल्या त्या म्हणजे 15. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता आम्ही अनिकेतला विनंती करतोय की आपण हे पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे. सावली क्रिएशन, जे सध्या एक ब्रँड बनलंय, या ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक नवं संजीवनी देण्याचं काम ज्या स्पर्धेने केलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्येही ज्या ब्रँडचे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच सावली क्रिएशन, हरीश पालवी आणि टीम यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करिता टी शर्ट आपल्याला इथे मात्र देण्यात आलेले आहेत.